नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आज आहे 14 मे आणि फायनली तो दिवस आला आहे। तर आजपासून माझी एक्झाम स्टार्ट झाली आहे। तर दुपारून माझी एक्झाम आहे आणि त्याचबरोबर मी आता रेडी वगैरे झाले आणि मी मंदिरात चालले। मंदिरातून आल्यावर थोडी रिव्हिजन वगैरे करेल आणि मग दुपारून एक्झामला जाईल। आणि तर काय काय होतं पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला बघायला मिळेलच। तर मंडळी, मी रेडी होते आता, मला मंदिरात जायचं आहे। तिकडून आल्यावरती मी कॉलेजलाही जाणार आहे एक्झामला। तर मी रोज काय डेली खूप असं रेडी वगैरे नाही होत, तुम्ही ब्लॉगमध्येही बघत असाल। मी नॉर्मली सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरच लावते। नाईटला वगैरे आता मी क्युअर स्किनची जी नाईट क्रीम वगैरे घेतली आहे ती यूज करते। बाकी मी नॉर्मली डेली यूजला दुसरं काही यूज नाही करत। तर माझी आता आंघोळ वगैरे झाली आणि मी आता मॉइश्चरायझर यूज करते। सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर माझं रोज मॉइश्चरायझर लावतेच मी। मॉइश्चरायझर लावूया। आणि मला यांचं मॉइश्चरायझर खूप जास्त आवडलं, बिकॉज याच्याने माझी स्किन अशी चिकट नाही होत। नाही तर एरवी माझं मॉइश्चरायझर लावल्याने स्किन अशी चिकट होते, बट याने नाही झाली माझी स्किन। मॉइश्चरायझर लावूया तर ते ड्राय होईल थोडंसं। आणि आता आपण ड्राय झाली माझी स्किन, मॉइश्चरायझर लावून आणि मी आता सनस्क्रीन लावते। आणि मला साधारण 1 महिना झाला मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट वापरते आणि मला बराचसा रिझल्ट दिसला आहे। माझ्या फेसवरती इथे खूप असे स्पॉट्स होते, ते आता खूप जास्त कमी झाले आणि डार्क सर्कल ही कमी झालेले दिसत आहेत मला। आता सनस्क्रीन लावूया। आणि मला क्युअर स्किनच्या सनस्क्रीनचं हे आवडलं मेन, की माझी याने स्किन बिलकुल पण ऑइली पडत नाही। मी मागेही ब्लॉगमध्ये बोलले होते। आणि स्किनही खूप शाईन करते। आणि मला पूर्वी पावडर लावायची सवय होती, बट जेव्हापासून मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करायला लागली तेव्हापासून मी पावडरही लावत नाही। आता ओनली सनस्क्रीन लावते, तरी सुद्धा माझी स्किन शाईन करते। स्किन किती शाईन करते लगेच। तर 1 महिना झाला मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते। तर आता 1 महिन्यानंतर मला क्युअर स्किनच्या ॲपवर मेसेज आला की तुमची स्किन किती ग्रो झाली हे चेक करण्यासाठी डर्मॅटॉलॉजिस्ट माझ्याशी पुन्हा चॅट करत होते। तर त्या चॅटमध्ये त्यांनी मला सांगितलं की आता तुमच्यात बराचसा इफेक्ट दिसतोय, जे इथे मला स्पॉट्स जास्त प्रमाणात दिसत होते ते आता खूप कमी दिसायला लागले। आणि मी जेव्हा क्युअर स्किन ॲप डाउनलोड केला तेव्हा मी लोकांचे रिव्ह्यू बघितले, तर 99% लोकांची रिव्ह्यू हे पॉझिटिव्ह रिव्ह्यू होते। आणि त्यांच्यातला जो डिफरन्स होता तो मला त्याच्यात बघायला मिळाला। आणि त्यानंतर मी प्रोडक्ट परचेस केले आणि माझ्यातही मला खूप डिफरन्स दिसला। जर माझ्याकडे फोटो असेल नक्कीच आफ्टर बिफोरचा, तर मी तो नक्कीच टाकेल याच्यात पुढे। आणि त्याचबरोबर त्यांची जी कन्सल्टेशन आहे डॉक्टरांची ती फ्री असते। आणि मला खूप छान वाटलं क्युअर स्किनचे प्रोडक्ट, मी फर्स्ट टाइमच यूज केले पण माझा रिझल्ट खूप छान होता। तर मी तुम्हालाही सजेस्ट करेल की तुम्ही क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करा। त्याचबरोबर माझा कुपन कोड ST100, तो जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट मिळेल। आणि तुमच्या स्किनशी रिलेटेड ते तुम्हाला प्रोडक्ट देत असतात। सो त्यामुळे 1400 ते 2000 या रेंजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतील। तर नक्कीच डाउनलोड करा क्युअर स्किन ॲप। आणि मी डिस्क्रिप्शनमध्येही लिंक देईल आणि कमेंटमध्येही पिन करेल, तर तुम्ही नक्कीच डाउनलोड करा क्युअर स्किन ॲप। सो आता मी रेडी झालेच आहे ऑलमोस्ट। मी सनस्क्रीनच लावते, तर मी सनस्क्रीनही लावली आहे। तर मी रेडी झाले, आता केस वगैरे बांधते आणि ड्रेस वगैरे चेंज करून मी जाईल मंदिरात। 1 hour later. तर मंडळी, मी मंदिरात जाऊन आले आणि आता वाजले 10:30 आणि आता मी थोडी रिव्हिजन करेल आणि त्यानंतर मी एक्झामला जाईल। आणि एक्झामवरून आल्यावर तुम्हाला भेटते, तोपर्यंत कंटिन्यू करा। तर माधुरीताई नेल्स करायला आल्या माझ्याकडे आणि माधुरीताई मायराज कॉर्नरवर मायराचे पण व्लॉग बघतात। आणि आमचे खूप आधीपासूनचे रिलेशन्स आहेत, आज नाही आम्ही 2-3 वर्ष झाले आम्ही ओळखतो। आणि आमचे एक फॅमिली मेंबर सारखेच आहात तुम्ही। आणि त्यांचे ते लग्न आहे, सो त्याच्यासाठी ते नेल्स करायला आले होते। मी छान केलंय आणि खूप मला आवडलं, कारण मी जो माझा एक्सपिरियन्स आधीचा होता तर त्या ह्याच्यानुसार तुम्ही म्हणाल की 100 आउट ऑफ 200 मार्क्स दिल मी चंचलसाठी। खूप छान। आणि तुम्ही नक्की म्हणजे खरंच सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे। काहीच हे नव्हतं, त्रास पण नाही झाला मला।
आणि खूप छान, म्हणजे फिनिशिंग पण खूप छान दिली तिने आणि खूप छान. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता भेटते मी तुम्हाला थोड्या वेळातच. तर आमच्या सोसायटीमध्ये आज मुंज होती. तर मंडळी एक्झामला जाऊन मी आले घरी आणि फ्रेश वगैरे झाले आणि त्याचबरोबर आजचा पेपरही मला खूप चांगला गेला आणि आता एक म्हणजे अल्टरनेट एक दिवसाआड पेपर असणार आहे. सो बघूया आपण पुढे काय काय होतं, तर कंटिन्यू करा. 4 hours later. झोपले कंडी, झोपली. डॉक्टरकडे चाललो होतं. हा आलो आम्ही. हा अगं बाई गुड्डू, काय करतोय गुड्डू? गुड्डू येऊन गेला घरी, माऊच नाही घरी. चंचू माऊ नव्हती घरी, तू वाट बघत होता. हा गुड्डू, गुड्डू तुला घेऊ मी, थांब तुला घेते मी. घ्या हो जिजू कॅमेरा. एवढी वाट बघत होती सकाळपासून ना. कोण आलं रे? तुम्ही अशी मुलीचे कपडे काय घातले? मुली थोडी येते, कॉट सेट आहे. दिसताय कॉट सेट आहे. पपुडीला नाही आणलं? ये बनी, ये बनी कशी खाते माझी बनी राजबिंडी. राजबिंडा कशी झालं? चला ब्लॉग मध्ये तुम्हाला माझा आवाज येत असेल तर तुम्हाला कळालं असेलच. वी आर इन नाशिक आणि आता आपण काय म्हणतात चंचलची जी रेसिपी आहे फ्राईड राईस रेसिपी खरंच छान करते तिथं. मी त्याला म्हटलं चला करूया म्हटलं. त्याच्यासाठी फ्राईड राईस बनवणार होते तर म्हटलं रेसिपी पण बनवूया आज. जेवण करून मी आले घरी आणि फ्राईड राईस खूप छान झाला होता. सगळ्यांचे रिव्ह्यू घ्यायचे राहून गेले कारण सगळ्यांनाच भूक लागली होती म्हणून. आणि जर जिजूंनी घेतला असेल तर मी नक्कीच टाकेल ब्लॉगमध्ये. आणि मी आता आले घरी कारण मला स्टडी करायचं होतं, माझी परवा एक्झाम आहे म्हणून. तर दीदी जिजून तर तिकडे आहे, ते येतीलच. तर आल्यावर तुम्हाला व्योमला भेटवतेच. तो पण 1 hour later. तर व्योम आलाय स्टडी करायला ना. स्टडी करायला आला तू? हा स्टडी करायला आला? हा काय रे व्योम, स्टडी करायला आला तू? हा असं करतो तू? हा का बरं? तू करतो स्टडी? करतो? हा काय रे व्योम? हा गोंबू तुला करायचं स्टडी? हा काय रे व्योम? व्योम स्टडी करायला आला ना व्योम? ये बनी